हॅलो गायज, वेलकम टू द डे 2 इन कोकण. आज आहे दुसरा दिवस, आमचा इकडचा दुसरा दिवस. सो आज येणार आहेत आमच्याकडे पालखी आणि आता जस्ट उठलो आहे, 7 वाजले सकाळचे. अंघोळ करून पालखीला आणायला जायचं आहे. सो हा सगळा दिनक्रम असणार आहे. त्यानंतरला पालखी आल्यानंतरला सगळ्यांची घरं घेतली जातील. सो रेडी होऊन पालखीला आणण्यासाठी सहाणेवर जायचं आहे नरवण आमचं दुसरं एक गाव आहे. नरवण आणि मुसलोंडी आमच्या 2 गावांची एक ग्रामदेवता आई श्री व्याघ्रांबरी. सो ते आम्हाला आमच्या देवीची पालखी आणण्यासाठी सहाणेवरती नरवणला जावं लागतं. तिकडून मग ती पालखी मुसलोंडीत येते. सगळं मग घरं सगळ्यांची घेतली जातील आणि त्याच्यानंतर नाचण्याचा वगैरे कार्यक्रम जो असतो. आणि आजचं जे जेवण असणार आहे दुपारचं, ते सगळ्यांचं एकत्र जेवण असतं. म्हणजे वाडीतली लोक प्लस गावामधल्या इतर वाड्या ज्या आहेत तिकडची येणारी लोक, ह्यांचे जेवण एकत्र असतं. काय बघा, चल मी घेतो पालखी. सगळे लोक आई श्री व्याघ्रांबरी मातेची पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन ह्या चिंचेच्या घाटेमधून घरपर्यंत जवळपास अर्धा तासांचा पायाने प्रवास करतात. फोटो टाकणे आम्हाला फोटो पाठवा. हां, हे इथे पालखीला आलेल्या सगळ्या लोकांसाठी जेवण बनवलं जात आहे. मित्रांनो, पालखीचं आगमन झालेलं आहे. आत्ता दुपारचं जेवण करून नंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम देखील असेल. झालं ताट रिकामी झाले. तर हे आहेत आमच्या गावचे मानकरी आणि आमच्या ग्रामदेवतेचे पुजारी म्हणजेच गुरव मंडळी.
मानकरी जे असतात ते शिमगोत्सवामध्ये देवीची पालखी ने आणण्याची जबाबदारी पार पाडत असतात आणि गुरव मंडळी जी आहे ती कायम ग्रामदेवतेच्या सेवेमध्ये रुजू असतात. दोन गाव देवच्या बाळाशिवाय संभाळ्यांच्या आराधारा मुला माणसा ढोलाधन देवरात महादेव वर्षाची राखण ठेवली मान्य करून घे. संभाळ्यांच्या आराधारा मुला माणसा ढोलाधन देवरात महादेव अशीच राखण पुढे बोलताय समाजदार. संभाळ्यांच्या आराधारा मुला माणसा ढोलाधन देवरात महादेव सालात पण तुझी ओटी भरली आपले मान्य करून घे. संभाळ्यांच्या जाण्या येण्या निघण्या फिरण्या धंद्या उद्योगात जरा समाज देश महादेव अशीच ओटी पुढे बोलताय समाजदार. संभाळ्यांच्या आराधारा मुला माणसा ढोलाधन देवरात. आणि रशी दुसरी सोडलेली होती हातात. नंतरला फोडूया. पालखी नाचवताना फोडूया. हा आपण वाजवूया. हॅलो एव्हरीवन, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला त्याचा अभिप्राय नक्की कळवा. आणि तुमच्या देखील गावामध्ये असा शिमगोत्सव आणि काही रिच्युअल्स वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉलो केल्या जात असतील तर त्यात देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
आणि जर तुम्हाला माझे असे स्टोरी टेलिंग आणि कल्चरल व्लॉग्स व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. थँक्यू.